तर रात्रीच्या मेनूसाठी मी आज बनवणार आहे मटर पनीर। त्यासाठी मी 2 मोठे कांदे घेतले आहेत, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, अद्रक आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। याची आपण पेस्ट बनवून घेऊया। अशीच सेम पेस्ट तुम्हीही रेडी करा। चला आता आपण मटर पनीर बनवायला चालू करूया। गॅसचा फ्लेम ऑन केल्यावरती आपण तेल टाकूया। तेल छान गरम झाल्यावरती आपण आपली रेडी केलेली पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करूया। पेस्टला चांगलं असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया। 2-3 मिनिटांसाठी त्याला असं छान परतवून ठेवा आणि मग त्याला 5 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया। 5 मिनिटं त्याला झाकून ठेवल्यावरती थोडंसं पाणी सुकलं आहे, परत त्याला मिक्स करून घेऊया। आपण एकजीव करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया मीठ। आवश्यकतेनुसार तुम्ही पाहिजे तेवढा मीठ टाका आणि घरचा मी मिक्स मसाला टाकला आहे। तिखट बिलकुल नाही आहे, मी घरीच हा मसाला बनवला आहे, मिक्स मसाला। मिक्स मसाला ॲड केल्यावरती आपले वाटाणे टाका, छान मिक्स करून घ्या। जोपर्यंत मसाला त्या मसाल्याला लागत नाही तोपर्यंत ते एकजीव करून घ्या। मसाले चांगले लागले त्या मसाल्याला तर परत आपण त्याला झाकून ठेवूया 5 ते 7 मिनिटांसाठी। तसेच मी हा मसाला घेतला आहे मटर पनीर मसाला, तर तो पाण्यात भिजवून ठेवायचा आहे। बाजारात हा मसाला सहज उपलब्ध होतो, तर पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर मी हा मसाला या मिश्रणामध्ये ॲड करणार आहे। खूपच सुंदर अशी चव येते याला, तुम्ही नक्कीच ट्राय करा। चांगलं एकजीव करून घ्या ही पेस्ट। आता परत आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवूया, जेणेकरून छान तेल सुटेल। 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलं आहे। परत त्याला आपण छान असं स्टर करून घेऊया, मध्ये मध्ये हलवत राहूया, म्हणजे कसं ते खाली लागता कामा नये। छान हे परतल्यावरती आपण आपल्या ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे ॲड करूया। छान हे मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण त्याला परत 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। 2 मिनिटांनंतर थोडासा बटर ॲड करूया आपण। बटर ॲड केल्यावरती कोथिंबीर ॲड करूया आणि छान मिक्स करून त्याला परत 2 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आणि मग रेडी आहे आपली मटर पनीर मसाला।